आणि आता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे। तुमच्या पासपोर्टमध्ये आता लवकरच मोठे बदल होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त सरकार लवकरच चिप असलेले ई पासपोर्ट जारी करणार असल्याची घोषणा केली आहे। ते वाराणसीत बोलत होते आणि यासाठी आता आंतरराष्ट्रीय संस्थेकडूनही परवानगी मिळाली आहे। यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने ई पासपोर्ट जारी करण्याची तयारी सुरू केली असून यासाठी आपल्या नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस म्हणजेच ISP म्हणजेच हे चिप असलेले ई पासपोर्ट बनवले जाणार आहेत। तर ISP, IIT कानपूर आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र या प्रणालीवर एकत्र काम करतात। ई पासपोर्टच्या निर्मितीसाठी एक खास सॉफ्टवेअर देखील या ठिकाणी बनवण्यात आले आहे। रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। परळ टर्मिनसच्या फलाटांसह अन्य तांत्रिक कामांसाठी आज आणि 26 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे माटुंगा ते भायखळा अपधीम्या मार्गावर आज मध्यरात्री 12:40 पासून पहाटे 4:40 पर्यंत हा ब्लॉक असेल। त्यामुळे काही लोकल फेऱ्या या ठिकाणी रद्द करण्यात आल्यात। त्याचप्रमाणे मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे। आणि आता एक दिलासादायक बातमी आहे। देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त होण्याची शक्यता आहे। न थांबता संबंधित वाहनाचा टोल कापून घेण्याची नवीन योजना राबवण्याचा विचार नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया करत आहे। पारंपरिक टोल नाक्यांऐवजी NHAI तर्फे संबंधित वाहनावर ऑनबोर्ड युनिट उपकरण बसवण्याची शक्यता आहे। या उपकरणाच्या माध्यमातून संबंधित वाहन राष्ट्रीय महामार्गावरून जाताना निर्धारित रकमेचा टोल वाहन चालकाच्या बँक खात्यातून आपोआप वळता करून घेतला जाणार आहे। मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहत आहात। लोकसभा निवडणुकीआधी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यासाठी नोएडा इथल्या ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेमध्ये बाबासाहेबांचा हा पुतळा तयार करण्यात येतोय। तर 107 मीटर उंचीचा हा पुतळा तयार केला जात असून त्याची 25 फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। तर या पुतळ्याच्या कामाची सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी केली आणि पुढील 20 दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर आणि स्मारक समितीतील सदस्य देखील या पुतळ्याची पाहणी करणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर लवकरात लवकर स्मारकाचं काम पूर्ण करणार असल्याचं देखील बडोलेंनी स्पष्ट केलं आहे। 25 फुटाची मूर्ती बनवलेली आणि ती पाहण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आज मी आलो होतो। निश्चितच अत्यंत सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी त्यांनी बनवलेली आहे। पुढच्या 20 दिवसामध्ये एक व्हिजिट करणार आहोत। मुख्यमंत्री सगळे माननीय मुख्यमंत्री असतील त्या ठिकाणी आणि इतर मंडळी जी आहेत, आदरणीय प्रकाश आंबेडकरजी वगैरे आपली सगळी रिपब्लिकन पक्षाची नेते मंडळी आणि बाकीची सगळी मंडळी त्या ठिकाणी असतील। अंगाचा थरकाप उडवणारी घटना मुंबईलगतच्या विरारमध्ये घडली आहे। एका व्यक्तीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे 300 तुकडे केल्याचा प्रकार विरारमधील ग्लोबल सिटी भागातील बचराज पॅराडाईज सोसायटीमध्ये उघडकीस आलाय। मिंटू शर्मा या व्यक्तीनं गणेश कोलटकर या इसमाची हत्या केली आणि त्यानंतर या मृतदेहाचे जवळपास 300 तुकडे करून घरातील टॉयलेटमध्ये त्याची विल्हेवाट लावली आहे। दरम्यान सोसायटीचं ड्रेनेज अचानक तुंबल्यामुळे रहिवाशांनी सोसायटीच्या व्यवस्थापकांकडे या संदर्भात तक्रार केली आणि त्यानंतर हा खळबळजनक प्रकार या ठिकाणी उघडकीस आलाय। तर सध्या विरार पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून फरार आरोपी मिंटू शर्माचा शोध सुरू आहे। संडे मॉर्निंग को सडनली हाउसकीपिंग वाला मेरे पास में आया। उसने मुझे बोला कि कुछ तो भी मांस का टुकड़ा ड्रेनेज में से निकला हुआ दिख रहा है। तो जब हम लोग देखने के लिए गए तो वो बहुत क्वांटिटी में मांस का टुकड़ा ड्रेनेज में से ओवरफ्लो के निकल रहा था, बाहर ऑलरेडी निकला हुआ था। तो हमने बाहर से 2 लोगों को बुलाया और वो पूरा जमा करके हम लोगों ने बाहर फेंक दिया बिकॉज वो बहुत गंदा स्मेल आ रहा था। उसमें क्या क्या मिला? उसमें बेसिकली कुछ ह्यूमन बॉडी के पार्ट्स मिले, लाइक फिंगर्स या फिंगर्स में से कुछ एक फिंगर्स में रिंग्स भी लगा था। बघत पुढची बातमी। मुंबईतल्या डिलाइट रोडवरच्या BDD चाळीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सध्या चाळकरी विरुद्ध अधिकारी असा संघर्ष सुरू झालाय। अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करता येऊ नये म्हणून चाळकऱ्यांनी 13 नंबरच्या अख्ख्या चाळीलाच कुलूप लावलंय। रहिवाशांना विश्वासात न घेताच कंत्राटदारांच्या फायद्यासाठी ही योजना रेटली जात असल्याचा आरोप होतोय। तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सर्वे केल्याचा देखील आरोप चाळकऱ्यांनी केलाय। तर दुसरीकडे संतप्त रहिवाशांमुळे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण करता आलेलं नाहीये। या सर्व विरोधात आता रहिवाशांनीच आपल्या घराला टाळ लावलंय। त्यामुळे एकूणच या प्रक्रियेमध्ये आता अडचणी येत आहेत।
बर्फवृष्टीची हिमाचल प्रदेशमध्ये बर्फाचा कहर सुरूच आहे. विशेषतः ग्रामीण भागात जाताना खूप अडचणी येत आहेत, कारण अनेक छोट्या रस्त्यांवर बर्फाचा थर जमला आहे आणि ते काढणं लगेचच शक्य नाहीये. तर राजौर इथल्या भागातही जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तर या बर्फवृष्टीचा काही नागरिक आनंद लुटताना देखील बघायला मिळत आहेत. तर एकीकडे या बर्फवृष्टीमुळे खरं तर नागरिकांना ये जा करताना अडचणी येत आहेत, तर दुसरीकडे या बर्फवृष्टीचा काही नागरिकांकडून आनंद घेताना देखील काही नागरिक बघायला मिळत आहेत. तर सध्या या ठिकाणच्या रस्त्यावरती बर्फाचे असे थर साचले असून हे थर या ठिकाणचे काढण्याचं काम सुरू आहे. लाखो पर्यटकांचं आकर्षण असलेला अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमेवरील नायगरा धबधबा गोठला आहे. तापमानात मोठी घट झाल्यानं नायगरा धबधब्याला ग्लेशियरचं स्वरूप आलंय. तर गोठलेल्या या धबधब्याचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं या धबधब्याला सध्या भेट देत आहेत. अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमेवरील हा नायगरा धबधबा लाखो पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण आहे, जो खरं तर पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. आणि सध्या या धबधब्याचं एक वेगळंच विलोभनीय दृश्य खरं तर रुपडं या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा धबधबा गोठला आहे, त्यामुळे सतत वाहणारा हा धबधबा गोठल्यानंतर कसा दिसतो हे पाहण्यासाठी सध्या जगभरातील नागरिक या ठिकाणी गर्दी करतात.